उत्तर प्रदेशातील ओरिया जिल्ह्यात एका कलियुगी मातेने आपल्या मुलांना पाण्यात बुडवून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत 3 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एक बालक घटनास्थळी जिवंत आढळले आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडली आहे। पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले आणि प्रकाराचा तपास सुरू केला। ही घटना ओरिया कोतवाली आणि फाफोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। फाफोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता बोरुआ येथील रहिवासी असलेल्या प्रियंकाच्या पतीचा 1.5 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता। त्याला 4 मुले आहेत। सध्या ती तिच्या चुलत भावाकडे राहत होते। गुरुवारी सकाळी प्रियंका आपल्या 4 मुलांसह घरातून निघाली आणि कोतवाली ओरियाच्या सीमेवर असलेल्या केशमपूर घाट 90 येथे पोहोचले। तिथे तिने मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या आणि 1.5 वर्षाच्या निरागस बालकाचा मृत्यू झाला। यानंतर तिने तिघांचे मृतदेह काठावर आणून फेकले, तर 6 वर्षाचा मुलगा कसा तरी वाचला। प्रियंकाच्या धीराचे तिच्यावर प्रेम होते, पण तो मुलांना ठेवायला तयार नव्हता। मुलाबाबत दररोज वाद होत होते। घटनेपूर्वी काल सकाळी तिचा वाद झाला। सुरुवातीला कुटुंबियाशी भांडण झाल्याच्या रागातून मुलांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत होते। प्रियंका मुलासह घरातून जात असताना आम्ही मरणार आहोत असे म्हणून गेली। 4 मुलासह ती नदीकाठावर पोहोचली आणि तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। यावेळी मोठा मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।